कानामागून आली आणि तिखट झाली. कानामागून आली काय, डोक्यात गेलेली होतीच आधीपासून. आता या घरात आली माझ्या डोक्यावर तांडव कर. आता या घरची सून छवी या घरची सून. छवी तसं या घरात छवीचा जप सुरू असतो. या घरची छोटी सून झाली आता तर, म्हणजे मला काय किंमत मिळणार? मला तर आजही किंमत नाहीये. मी तर या घरची लेक आहे, पण किंमत शून्य. सगळी किंमत कोणाला? त्या नोकर छवीला. इतके वर्ष ती या घरात आश्रित राहते आणि आज तिने काय केलं? अनिकेतशी लग्न. आपण दोघी एक झालो तर या घरातून त्या छवीला सहज हाकलून देऊ शकू. बोला, द्याल साथ? माझी जर साथ दिलीत तर या घरात तुम्हाला मान मिळेलच आणि हवे तेवढे पैसे. साकेतशी बोलून मोरू काकांना चांगली पोस्ट मिळवून देईन आणि चांगला हिस्साही. ते म्हणतात ना, दुश्मनचा दुश्मन दोस्त. चालेल, आपण दोघी मिळून त्या छवीला या घराबाहेर काढू. मी आहे तुझ्यासोबत. आजपासून आपली मैत्री पक्की. पण दगा फटका केलास तर माझ्या एवढी वाईट कोणीच नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. छवी, आजपासून तुझा सासुरवास सुरू. एवढ्या रात्री अतिशय महत्वाची बातमी आहे. काय? ती जोडगोळी आत्ताच बाहेर गेली. जोडगोळी? कोण जोडगोळी? कोण कुठे गेलाय? छवी अनिकेत. पूजा होण्याआधीच ते घराबाहेर पडले. ती बघितल्या डोळ्यांनी. नाही, आपल्याला ना काहीतरी करायला हवं. आपल्याला या गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. म्हणजे ते दोघं परत येण्याआधी आपण त्यांची बदनामी करूया. हा, आपण असं सांगूया की त्या छवीने अनिकेतला बरीच पाडलं. सगळं खापऱ्यानं छवीवर फोडूया. आपल्याला पलाटायला हवं. छवीला जर घरातून बाहेर काढायचं असेल ना, तर एकही संधी सोडायची नाही. कळलं? प्लॅन चांगला आहे तुमचा, पण ही दोघं आत्ता इतक्या रात्री कुठे गेलेत हा प्रश्न पडलाय मला. छवी, मला इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुझ्याशी जरा. काय बोलायचंय? म्हणजे त्यासाठी आपण इतक्या रात्री एवढं लांब आलोय? हो, म्हणजे ते
ते आपण आधी आईस्क्रीम खायचं का? नाही म्हणजे आधी आईस्क्रीम खाऊ आणि मग बोलू. ठीक आहे. आणतो मी आईस्क्रीम. दोन फालुदा. असं वाटलं होतं घराबाहेर पडलो तर घडाघडा बोले, पण तेही जमत नाही. हा छवी, खा ना आईस्क्रीम खा. हा, तू पण खा. हो खातो मी पण. छान आहे ना फ्लेवर? हा फ्लेवर छान आहे. या पावसाळी वातावरणात आईस्क्रीम खाणारे आपणच असो असे दोघं वेगळे. आपलं सगळंच वेगळं आहे. माझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्यासाठी तू घाई केलीस फिरंग्या. म्हणजे भावनेच्या भरात तू तुझ्या माईसाठी माझ्याशी लग्न केलंस, पण तू तुझी स्वप्न मोडलीस अरे. आणि या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे. नाही 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 असं काही नाहीये. नाही नसेल तू माझा एक ऐकशील का? आपण ना घरी सांगूया की हे नातं आम्ही जास्त वेळ नाही टिकवू शकत. आम्ही खूप वेगळे आहोत. लग्नासारखं नातं नवरा बायको म्हणून आम्ही या बंधनात नाही अडकू शकत.